महा डी स्कॉलरशिप 2026-27 तर भरपूर असे विद्यार्थी आहे की जे कमेंट्स करत आहे की ज्याही विद्यार्थ्यांनी लास्ट इयरला फॉर्म भरलेला होता तर ते विद्यार्थी त्यांचा डाटा कुठे चेक करणार आणि या वर्षीचे सुद्धा फॉर्म सुरू करून देण्यात आलेले आहे, परंतु विद्यार्थ्यांना फॉर्म भरताना अडचणी जात आहेत। तर 2025-26 मध्ये ज्यांनी फॉर्म भरलेला आहे त्यांचा फॉर्म अप्रूव्ह झालेला आहे किंवा नाही, किंवा त्यांना स्कॉलरशिप आलेली आहे किंवा नाही, कारण की आपण लास्ट इयरची जी साईट होती त्यावरती संपूर्ण डिटेल्स चेक करू शकत होतो आणि तुम्हाला जशा त्या 2 इन्स्टॉलमेंट होत्या त्याबद्दलची डिटेल्स सुद्धा तुम्हाला लॉग इनमध्ये दिसत होती। तर या वर्षी जी साईट आलेली आहे तर साईटवर कुठे चेक करायचं, कारण की लॉग इन केल्यानंतर तुम्ही जर यावरती लॉग इन करणार, तुम्ही जर यावरती ID रजिस्टर केलेला असेल, कारण की यामध्ये 2 लॉग इन आहे, एक आहे विदाऊट महा ID आणि एक आहे महा ID रजिस्टरला टाकल्यानंतर। आपण लास्ट व्हिडिओ जो दिलेला आहे तो या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये आहे, तुम्ही त्या प्रकारे तुमचे ID आणि पासवर्ड रेडी करू शकता। ठीक आहे, तर आपण चेक करणार की लास्ट इयरचा डाटा कुठे चेक करायचा, कुठे दिसणार तुम्हाला आणि तो कधीपर्यंत तुम्हाला उपलब्ध करून देण्यात येणार आहे साईटवरती। त्यानंतर 2026-27 चे फॉर्म सुरू झालेले आहे। ठीक आहे, तर 2026-27 चे फॉर्म कधीपासून भरायचे विद्यार्थ्यांनी, कारण की फॉर्म भरताना अडचणी येत आहे। तर सर्वात प्रथम आपण लॉग इन करून घेऊ। तर लॉग इन करण्यासाठी तुम्हाला 2 ऑप्शन आहे, तर आपण लॉग इन करणार आहे आता विदाऊट महा ID वरून। ठीक आहे, इथे आधार कार्ड नंबर टाकणार आणि त्यानंतर आधार कार्ड नंबर टाकला की तर इथून तुम्हाला OTP जाणार आधार कार्डला जो मोबाईल नंबर लिंक आहे त्यावरती। ठीक आहे, आणि OTP आल्यानंतर तो OTP तुम्हाला इन्सर्ट करून व्हेरीफाय करून घ्यायचा। जर तुम्ही फर्स्ट टाइम लॉग इन करत असाल तर तुम्हाला एक OTP टाकल्यानंतर पासवर्ड सेट करायचा आहे। ठीक आहे, तर तो पासवर्ड व्यवस्थित सेट करा, कारण की तुम्हाला शेवटपर्यंत लागणार आहे। ठीक आहे, अशा प्रकारे लॉग इन केल्यानंतर बघू शकता तुम्ही। ठीक आहे, यामध्ये आपल्याला ज्याही स्कीमला अप्लाय करायचं आहे त्या स्कीमची माहिती इथे दिलेली आहे। त्यानंतर तुम्ही माय ॲप्लिकेशनला जर अप्लाय केलं किंवा क्लिक केलं तर बघू शकता इथे सबमिटेड ॲप्लिकेशनमध्ये पण कोणतंही ॲप्लिकेशन नाही आहे, अप्रूव्हमध्ये पण नाही आहे, ड्राफ्टमध्ये आहे, कारण की आम्ही एक फॉर्म भरण्याचा प्रयत्न केलेला आहे पोस्ट मॅट्रिक स्कॉलरशिपचा, परंतु त्यामध्ये सुद्धा भरपूर अशा अडचणी आलेल्या आहे आम्हाला, ज्यामध्ये कोर्सचं नेम आलेलं नाही आहे, कुठे कुठे कॉलेजचं नाव आलेलं नाही आहे, या प्रकारे अडचणी आलेल्या आहेत। ठीक आहे, तर यामध्ये अप्रूव्ह किंवा सबमिटेडमध्ये एकही फॉर्म नाही आहे किंवा इथे कोणतेही वर्ष दिलेलं नाही आहे की तुम्ही कुठे चेक करू शकता लास्ट इयरचा डाटा। त्यामुळे विद्यार्थ्यांना सध्या तरी जी 2.0 ची साईट आहे यावरती जुना डाटा उपलब्ध करून दिलेला नाही आहे, कधीपर्यंत देणार याबद्दलची माहिती आलेली नाही आहे, कारण की आम्ही जे आजूबाजूला कॉलेज आहे त्यांना विचारलं आहे, त्यांनी सांगितलेलं आहे की अजूनपर्यंत कॉलेजला सुद्धा कोणतीही नोटीस आलेली नाही आहे की महा DBTच्या साईटवर जुने फॉर्म कसे चेक करायचे किंवा नवीन फॉर्म भरल्यानंतर सुद्धा काय करायचं, म्हणजे कोणतीही माहिती कॉलेजला उपलब्ध झालेली नाही आहे। आणि तुम्ही तुमचे जे फॉर्म आहे ते तुम्ही इथे चेक करू शकणार आहे। इथे तुम्हाला संपूर्ण ऑप्शन उपलब्ध करून देण्यात येणार आहे अप्रूव्हमध्ये, जर तुमचे फॉर्म अप्रूव्ह झालेले असेल तर, आणि त्यानंतर कॅन्सल, रिजेक्टेड, यामध्ये संपूर्ण असे जे ऑप्शन दिलेले आहे यामध्ये तुम्ही संपूर्ण तुम्ही भरलेले जुने फॉर्मसुद्धा तुम्हाला याच लॉग इनमध्ये उपलब्ध करून देण्यात येणार आहे। आणि नवीन फॉर्म, कारण की नवीन फॉर्मसुद्धा सुरू झालेले आहे, परंतु अजून भरपूर विद्यार्थ्यांचे ॲडमिशन व्हायचे आहे आणि ज्यांची फॉर्म रिन्युअल असेल त्यांनासुद्धा कोणती नोटीस आलेली नाही आहे की तुम्ही फॉर्म भरा, तर त्यांनासुद्धा नोटीस येणार। नोटीस आल्यानंतर आपण संपूर्ण माहिती बघणार आहे। सध्या जर माहिती चेक केली तर बघू शकता इथे जे फॉर्म आहे म्हणजे कोणते 2026-27 चे तर 1 जूनपासून सुरू केलेले आहे, आणि राहिला प्रश्न 25-26 चे ज्याही विद्यार्थ्यांचे फॉर्म बाकी असेल तर ते 30 सप्टेंबरपर्यंत फॉर्म भरू शकतात। ठीक आहे, तर यामध्ये तुम्ही तुमचे रजिस्ट्रेशन करून ठेवा, विदाऊट महा ID आणि महा ID सुद्धा तुम्ही रजिस्टर करू शकता। ठीक आहे, तर सिटीजन लॉग इनमध्ये महा ID रजिस्टर करा आणि विदाऊट महा IDचं रजिस्ट्रेशन तुम्ही इथून करू शकता। कसे करायचे या संदर्भात स्टेप बाय स्टेप व्हिडिओ या व्हिडिओच्या डिस्क्रिप्शनमध्ये दिलेला आहे, त्याप्रकारे तुम्ही रजिस्ट्रेशन करून ठेवा। साईटवर माहिती उपलब्ध करून देण्यात येणार आहे, परंतु सध्या वेट करा, कारण की अजूनपर्यंत महा DBT स्कॉलरशिप किंवा समाज कल्याण यांच्याकडून नोटिफिकेशन यायची आहे। माहिती आल्यानंतर माहिती तुम्हाला आपल्या चॅनलवर देण्यात येणार, त्यासाठी आपल्या चॅनलच्या कनेक्टमध्ये राहा, चॅनलला सबस्क्राईब करा व हा व्हिडिओ इतरांपर्यंत शेअर करा।